अनुभव आहे सांगडघाट म्हणून की ना तिथे राहणारे लोक आहेत इको सेन्सिटिव्हचं काय करायचं तेही मी पर्यावरण मिनिस्टर केंद्रात मी बोलेन मी तिकडे आहे यादव साहेबांशी बोलेन आणि काही झालं नाही तर त्या भागात कसा विकास करायचा मी तिथे मीटिंग घेईन आणि त्या निर्णय घेऊ. कोण तिथला लीडर आहे का या 25 गावातला नाही तर एक पुढच्या या मे महिन्या अखेरला एक मीटिंग ठेवा. हा मी येतो तिकडे. हा मॅडम जाऊया. एक सांगतो एवढ्या वर्षात काय केलं रे या सगळ्या पक्षाचे लीडर आहेत ना आता काय केलं सांगा. काय न करणारे प्रश्न विचारा आणि तुम्ही प्राधान्य देत आहो. किती कणकवली खाणी मायनिंग यांनी आयुष्य त्यांच्याकडून पैसे घेऊन संसार चालवले तेच आता बोलतायत. हा तर तक्रार करतात बेकायदेशीर मायनिंग आहे. चालवले कोणी एवढ्या वर्ष आणि आमच्या सगळ्या पत्रकारांना त्यांची नाव किती पैसे कोणी दिले माहिती आहे ते छापा ना नाही तर मी एक दिवशी सांगणार ती 5 नावं घेत नाही म्हणून त्या 5 जणांची मी पुरं डिटेल देणार. रिटर्न इन्कम टॅक्सची मी रिटर्न आणणार. हे उत्पन्न आलं कुठून काय धंदा यांचा त्यातला 5 धंदा काय. एक तो आमदार होतो त्याचं आपल्या कोल्हापूरवाला कॉन्ट्रॅक्टरवर कामं घेतली आता सगळे दगडवर येतील पावसाळा वगैरे निकृष्ट दर्जाची कामं केसेस घ्यायला लावणार मी सोडणार नाही.